नमस्कार. मी पंचायत समिती पुणा मतदारसंघातून आज माझा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे. तर मला खात्री आहे की पूर्ण मतदारसंघातील जे कार्यकर्ते आहेत किंवा मतदार आहेत त्यांचा मला पूर्ण पाठिंबा असेल. कारण मी 5 वर्ष एक हिवाळी या ग्रामपंचायतची सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि मला माझ्या गावातील पण पूर्ण लोकांचा पाठिंबा आहे. त्यांच्या आशीर्वादानेच मी त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी आज हा फॉर्म भरलेला आहे आणि तसंच मला येणाऱ्या निवडणुकीत पण पूर्ण म्हणजे भरघोस मताने निवडून येईल ही सुद्धा माझी पूर्ण खात्री आहे. भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळेल असं चित्र असतानाच युती झाल्या कारणाने कुठेतरी हे चित्र बदललेलं दिसतं, त्याबद्दल काय सांगाल? हो, नक्कीच. कारण भाजपकडून युती जर झाली नसती तर भाजपकडून मला नक्कीच उमेदवारी मिळाली असती याची मला खात्री आहे. आणि युती झाल्यामुळे ती सीट शिंदे शिवसेना यांना सुटलेली आहे. तरीसुद्धा मला असं वाटत होतं की शेवटच्या क्षणापर्यंत ज्यावेळी सीट वाटप होत होत्या तर मला असं वाटत होतं की मी तिथले सक्षम महिला उमेदवार असल्यामुळे कुठेतरी पक्ष नेतृत्व माझ्या म्हणजे आमच्या मतदारसंघ जो आहे त्याची महिला म्हणून मागणी करतील. म्हणजे महिला भाजपाला महिला सीट सुटेल असं मला शेवटपर्यंत वाटत होतं आणि असं सांगण्यात पण आलं होतं शेवटपर्यंत की तुम्ही फॉर्म भरा. तसं मी फॉर्म पण भरलेला होता. पण ऐनवेळी त्यांनी सांगितलं गेलं की तुम्हाला एबी फॉर्म मिळणार नाही. त्यामुळे मी माझा अपक्ष फॉर्म दाखल केलेला आहे.